मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आज 100 दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात बैठक घेतली जाईल। वन, कृषी, उच्च तंत्रशिक्षण आणि कौशल्य विकास या विभागांचा आढावा 26 डिसेंबर रोजी घेतल्यानंतर आज परिवहन, बंदर आणि नागरी विमानचालन, सांस्कृतिक कार्य, अन्न आणि नागरी पुरवठा, वस्त्रोद्योग आणि ग्रामविकास या विभागाचा आढावा घेतला जाईल। पुढच्या 100 दिवसांचं नियोजन कशा प्रकारे या विभागात असणार आहे या संदर्भातला रोडमॅप तयार करण्याचा सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना या संदर्भातल्या सूचना देण्यात आल्या। मुख्यमंत्री पदावरती देवेंद्र फडणवीस यांचा पदभार त्यांनी स्वीकारल्यानंतर 100 दिवसांच्या कामाची आखणी करण्यास त्यांनी अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना सूचना दिली होती। त्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे। या संदर्भात आपण माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, 100 दिवसांचा रोडमॅप कुठेतरी अपेक्षित आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना। या संदर्भात कुठल्या पद्धतीने कोणकोणत्या खात्यांचा आढावा घेतला जाईल आणि कशा सूचना केल्या जाणार आहेत? नक्कीच यामध्ये जर का पाहायचं तर मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 100 दिवसांच्या कामाच्या आखणी संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या होत्या। सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्यानंतर अधिकारी देखील आपल्याला कामाला लागल्याचं पाहायला मिळालेलं होतं। परिवहन विभाग असेल किंवा इतर विभाग असेल त्यांच्याकडनं नियोजन या संदर्भात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि 26 डिसेंबर रोजी वन असेल, कृषी असेल, उच्च व तंत्र शिक्षण आणि कौशल्य विकास ह्या विभागांचा आढावा घेतल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांकडनं परिवहन, बंदरे व नागरी विमान संचालन, सांस्कृतिक कार्य, अन्न व नागरी पुरवठा आणि वस्त्र उद्योग आणि ग्रामविकास असे सगळे हे जे विभाग आहेत यांचा देखील आज आढावा मुख्यमंत्र्यांकडनं घेण्यात येणार आहे। पुढील 100 दिवसांचं नियोजन कशा प्रकारे करणार आहे अधिकारी या संदर्भातल्या इत्थंभूत माहिती ही मुख्यमंत्र्यांना आज देण्यात येईल आणि त्या हिशोबानं हे सगळे विभाग आपल्याला काम करताना पाहायला मिळेल। धन्यवाद अभिषेक, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।